नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा नवीन जीआर राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। जीआर मध्ये काय माहिती देण्यात आली आहे, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांनो, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 26 नोव्हेंबर 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती समजून घेऊया। राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक शेतजमिनी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, घरांची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपत्ताग्रस्तांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। त्यामध्ये सहकार विभागाची संबंधित खालील सवलतींचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती, हे 2 पॉइंट लक्षात ठेवा। शेतीशी निगडीत जे काही कर्ज आहे त्याला स्थगिती देण्यात आली आहे, कर्ज भरण्याची गरज नाही सध्या तरी। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।